नमो नमः सर्वेभ्यो सुप्रभातम्। बहुकालात् अनन्तरं वयं सर्वे मिलाव अधुना। आपण 11वा अध्याय पूर्ण केला होता भगवद्गीतेचा. भगवद्गीतेच्या या विवरणाच्या सेशन्समध्ये आतापर्यंत आपण 11पर्यंत अध्याय कंप्लीट केले आहेत. विश्वरूप दर्शन असा आपण मागचा अध्याय बघितला होता. सो आज आपण 12वा अध्यायाची सुरुवात करतो आहोत. द्वादशोध्याय भक्तियोग. आपण स्लाइड प्रेझेंट करूया. विश्वरूप दर्शन अर्जुनाने अं, अर्जुनाने इच्छा व्यक्त केली होती की मला तुला संपूर्ण स्वरूपामध्ये पाहायचं आहे की तू कोण आहेस. अशा त्याच्यासाठी श्रीकृष्णाने त्याला विश्वरूप दर्शन दिलं. आता याच्या पुढे तो त्याला आणि ह्या 11व्या अध्यायाच्या शेवटी तो एक श्लोक सांगतो की हे आणि ते सगळं विश्वरूप दर्शन पाहून अर्जुन बिचारा घाबरून जातो आणि तू आपल्या चतुर्भुज रूपामध्ये ये पुन्हा अशी त्याला विनंती करतो. मग तो चतुर्भुज रूप त्याचा दाखवतो, शंख चक्र गदा हस्त वगैरे असलेलं. आणि जिथे तुला ह्या विश्वामध्ये जे काही हे ते मीच आहे म्हणून तू भक्तियोग कसा श्रेष्ठ आहे, तू माझा भक्त बन, असं तो 11व्या अध्यायाच्या शेवटी सांगतो. आणि म्हणून पुढचा अध्याय सुरू होतो तो म्हणजे भक्तियोग नाम द्वादशोध्याय, योगा ऑफ द डिवोशन. कारण या संसारामध्ये या युनिव्हर्समध्ये जे काही दिसतं आहे ते सगळं श्रीकृष्णच आहे. सो हा 12वा अध्याय आहे. या 12व्या अध्यायाच्या मध्ये 20 सूत्र आहेत टोटल. याच्यामध्ये पहिल्या 1 ते 12 सूत्रांमध्ये मेरिट्स ऑफ वर्शिप्स ऑफ गॉड विथ सगुण साकार रूप और अँड विदाउट फॉर्म, दॅट इज अ निर्गुण निराकार रूप. सगुणता ज्याला गुण आहे, आकार आहे, अशी सगुण भक्ती किंवा साकार भक्ती. मग त्याच्यामध्ये राम, कृष्ण, हनुमान, लॉट ऑफ थिंग्स, शिव, विष्णू, लक्ष्मी असे जे सगुणतेत आहेत किंवा आकारासहित आहेत, त्यांचा विशेष रंग आहे, आकार आहे, त्यांचं रूप आहे, त्याला सगुण भक्ती असं म्हटलं जातं. आणि काही लोक जी निर्गुण भक्ती करतात म्हणजे द विदाऊट द फॉर्म, ओके, दॅट इज अ निर्गुण निराकार ब्रह्मन, अक्षर ब्रह्मन ची भक्ती करतात. ती सगळी मेरिट्स म्हणजे त्याचे सगळं वर्णन आणि त्याचे मेरिट्स हे पहिल्या 1 ते 12 सूत्रांमध्ये सांगितले आहे. आणि ही भक्ती सगुण किंवा निर्गुण भक्ती ही कशी काय, हाऊ इट कॅन बिकम अ मीन्स ऑफ गॉड रिअलायझेशन इज ऑल्सो डिस्क्राइब्ड इन फर्स्ट 12 sutras of the 12th chapter Bhakti Yoga. Then from 13 to 20 sutras he is describing characteristics of the God realized soul. म्हणजे भक्ताची लक्षणं, भक्त कसा असावा ह्याची सर्व लक्षणं तो 13 ते 20व्या अध्यायामध्ये तो सांगतो आहे. सो आता आपण हळूहळू सुरू करूया. आता ह्या 12व्या अध्यायाच्या पार्श्वभूमीवर काय झालं की मागच्या अध्यायामध्ये 11व्या अध्यायामध्ये त्यांनी विश्वरूप दर्शन दिलं आणि शेवटचा श्लोक आहे 11व्या अध्यायातला 55वा श्लोक की या भगवद्गीतेचं इसेन्स काय आहे की मत्कर्मकृत मत्परमः मद्भक्तः संग विवर्जितः निर्वैरः सर्वभूतेषु यः स मामेति पांडव. तो त्याला पांडव म्हणजे अर्जुन त्याला सांगतो आहे की हे पांडव, तू मत्कर्म कृत भव म्हणजे तू माझ्या गेट रीड ऑफ द काम कर्मास अँड रॅशनल थिंकिंग्स अँड अडॉप्ट द भक्ती मार्ग. माझ्या कर्माच्या मार्गावर तू चालायला लाग. मदभक्त हो, माझा भक्त तू बन. मदभक्त भव, संगविवर्जित भव, निर्वैरः भव, सर्वभूतेषु निर्वैरः भव. म्हणजे सर्वांशी तू कुठलाशी वैर धारण करू नकोस. तू माझ्या भक्ती मार्गावर चालायला सुरुवात कर. ओके, अँड बिहेव इक्वली विथ ऑल अँड गेट फिक्स्ड इन माय भक्ती और इन मी, असं तो 55व्या सूत्रात सांगतो आहे. अँड देन यू कॅन अचीव मी. म्हणजे यह एतत् करोती सह माम एती हे पांडव. म्हणजे हे अर्जुना, असा जो मनुष्य करतो त्यालाच मी प्राप्त होतो, तो किंवा तो मला प्राप्त होतो. ओके, सो द वन हू बिहेव्स लाईक दिस कॅन डेफिनेटली अचीव द गॉड ऑर द लिबरेशन. ओके, सो आता हा जो भक्ती मार्ग आहे तो भक्ती मार्ग कसा आहे तर त्याचं वर्णन आता 12व्या अध्यायामध्ये पुढे सुरू होत आहे. थोडं मोठं करूया आपण. आता 12व्या अध्यायाच्या पहिल्याच सूत्रामध्ये अर्जुनाला प्रश्न पडतात. अर्जुनाला नेहमीच प्रश्न पडतात. सो अर्जुन उवाच एवं सततयुक्ता ये भक्ता स्वां पर्युपासते ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमाः.
सगुण भक्ती की निर्गुण भक्ती? हा अर्जुनाला पडलेला प्रश्न आहे. अर्जुन म्हणतो की कळलं की तू या सगुण फॉर्म मध्ये आहेस, या पृथ्वीवर आहेस, चतुर्भुज रूपामध्ये आहेस, या युद्ध क्षेत्रात कुरुक्षेत्रामध्ये आहेस, या सर्व युनिवर्सच्या पलीकडे जे अक्षर ब्रह्म आहे ते सुद्धा तूच आहेस. त्यामुळे लोक तुझी सगुणतेमध्ये तुझी उपासना करतात आणि निर्गुण निराकार अक्षर ब्रह्म जो तूच आहेस त्याची पण निर्गुणतेची पण उपासना करतात. मग त्यामध्ये कुठलं श्रेष्ठ आहे असा अर्जुनाला प्रश्न पडतो. So Arjuna asks, who is great? Who the one who have bhakti in you in saguna form, that is in a saguna bhakti, and the one who praise you in a nirguna brahman, म्हणजे निर्गुण भक्ती. तर सगुण भक्ती आणि निर्गुण भक्ती असे दोन प्रकार होतात भक्ती योगाचे. तर त्याच्यामधला कुठला श्रेष्ठ आहे हा तो प्रश्न पडतो. आणि हा दिस इज अ एव्हरलास्टिंग क्वेश्चन अँड द सब्जेक्ट मॅटर ऑफ अटमोस्ट ऑल द इंडियन विजडम. ओके, सो आपण संधी बघूया. अर्जुन उवाच, अर्जुन म्हणतो, एवं सततयुक्ताः ये विसर्गस्य लोपः भक्ताः त्वां पर्युपासते. भक्ताः त्वां मध्ये विसर्गस्य सत्व. ये च अपि अक्षरम अव्यक्तम. च अपि मध्ये च अपि मध्ये सवर्ण दीर्घ संधी आणि अपि अक्षरम मध्ये यणसंधी. च अपि अक्षरम अव्यक्तम. अक्षरम अव्यक्तम मध्ये वर्णविलम. च अपि अक्षरम अव्यक्तम तेषाम के योगवित्तमाः. म्हणजे तो म्हणतो आहे की आपण अन्वय बघूया. ये भक्ताः, की जे भक्त, एवं सततयुक्ता ही, म्हणजे तू जसं डिस्क्राईब केलंस निर्वैर भव आणि मागच्या 55व्या सूत्रामध्ये 11व्या अध्यायाच्या त्याप्रमाणे जे भक्त सततयुक्त तुझ्याशी सतत संलग्न राहून त्वाम पर्युपासते, म्हणजे तुला तुझे भजन करतात किंवा तुझ्याशी संलग्न राहतात. येच अपि अक्षर, म्हणजे अशा जे तुझ्याशी सतत संलग्न राहून तुझी उपासना करतात म्हणजे सगुण फॉर्म मध्ये असे हे भक्त. आणि च म्हटलेले आहे. तर त्यामुळे आणि दुसरे कुठले भक्त, ये अपि अक्षरम अव्यक्तम, जे अक्षर आणि दुसरे जे अक्षर ब्रह्माला ची भक्ती करतात तेषाम, षष्ठी वापरली, श्रेष्ठता निर्धारणार्थम अपि षष्ठी असती. त्यामुळे तेषाम म्हणजे या सर्वांमध्ये जी लोक तुझी सगुण फॉर्म मध्ये भक्ती करतात आणि जी लोक अक्षर ब्रह्माची भक्ती करतात त्या दोन्ही सर्व भक्तांमध्ये तेषाम के योगवित्तमाः, त्या सर्वांमध्ये कोण बरं श्रेष्ठ आहे, अतिशयेन योगविदः कोण आहे किंवा श्रेष्ठ कोण आहे. त्याच्यामध्ये अक्षरम म्हणजे अविनाशी, अव्यक्तम म्हणजे अतींद्रियम, म्हणजे जो आता अक्षर ब्रह्म जो आहे हा अव्यक्त आहे. म्हणजे जे कृष्णाचा आता विष्णूचे जे दशावतार आहेत ते व्यक्त स्वरूपामध्ये झाले. रुद्राचे अवतार बाकी अन्य देवदेवता या बऱ्याचशा दृश्य स्वरूपामध्ये असतात काही काळासाठी पृथ्वीवर. त्यामुळे ते व्यक्त स्वरूपात असतात. म्हणजे जे व्यक्ताची उपासना करतात आणि जे अव्यक्ताची, अव्यक्त हे जे इंद्रियांच्या पलीकडे आहे त्याची उपासना, म्हणजे काही लोक इंद्रियांच्या साह्याने जे दिसतं, जे ऐकू येतं किंवा जे आपल्याला जाणवू शकतं त्याची उपासना करतात म्हणजेच सगुण भक्ती. आणि जे इंद्रियांच्या पुढे आहे त्याची सुद्धा काही लोक उपासना करतात ज्याला निर्गुण भक्ती असं म्हटलं जातं. तर या सर्व सगुण आणि निर्गुण भक्तांमध्ये कोण बरे श्रेष्ठ आहे असा प्रश्न अर्जुनाला पडतो. तर त्याचं उत्तर देताना श्रीकृष्ण म्हणतात की सगुण भक्तीचं किंवा सगुण ह्याचं ते आपण काय म्हणू त्याची श्रेष्ठता वर्णन करतात. त्यातल्या काही कारणं आहेत ती पण आपण पुढे बघणार आहोत. की जोपर्यंत तुम्ही या देहामध्ये आहात, शरीरामध्ये आहेत, या मृत्यू लोक या पृथ्वी लोकावर आहात तोपर्यंत सगुण भक्ती ही श्रेष्ठ आहे. ओके, तशी भक्ती कुठलीही श्रेष्ठ नाही. सगुण भक्ती आणि निर्गुण भक्ती ह्या एकाच प्रकारच्या भक्ती आहेत, परंतु आपल्याला लिमिटेशन्स आहेत, या शरीरधारी देहाला लिमिटेशन्स आहेत. ओके, त्यामुळे तो पुढे वर्णन करतो. आधी हे बघूया. श्री भगवान उवाच, मय्यावेश मनो ये मां नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेतास्ते मे युक्ततमा मताः. आता आपण ऍक्च्युली आधी समजून घेऊया की सगुण म्हणजे विथ फॉर्म. म्हणजे मीराला कृष्ण दिसत असे म्हणजे तिला तो दिसत होता, तिच्या ज्ञानेंद्रियांना तो दिसत होता, त्याची बासरी तिच्या श्रवणेंद्रियांना ऐकू येत होती. इंद्रियांनी जे साध्य किंवा इंद्रियांना जे समजतं तोच ती सगुणता किंवा तो सगुण फॉर्म.
Okay. Saguna is the ideal, those who fix their minds on my personal form, that is a Saguna form, and are always engaged in worshipping with me with great and transcendental faith, are considered to be to be the most perfect bhaktas. Okay. आणि गंमत अशी आहे की ही दिस सगुणता इज ऑलवेज इझी टू स्टार्ट. म्हणजे अगदीच सुरुवातीलाच निर्गुण भक्तीची उपासना करणं अत्यंत कठीण आहे. त्यामुळे इफ एनीवन इज स्टार्टिंग द भक्ती इज स्टार्टिंग इज एनीवन वॉन्ट टू स्टार्ट सॉरी, if anyone wants to start to walk on the bhakti yoga marga or bhakti yoga, the saguna bhakti is the easiest way to start with. सो म्हणजे सुरुवातीला फार इझी असतं ते, म्हणजे त्याच्यावर चालू पडायला. परंतु नंतर नंतर भक्ती योगाचे नवविधा भक्ती मार्ग आहेत किंवा पंथ आहेत. सो नंतर नंतरच्या एंडच्या, जसं प्रल्हाद बघा, मीरा बघा, त्यांची उत्तरार्ध आयुष्याचा जो उत्तरार्ध असतो तो फार कठीण असतो. ओके, किंवा डिफिकल्ट असतो. सो दिस सगुण भक्ती इज इझी टू स्टार्ट बट डिफिकल्ट टू मेंटेन. Okay, परंतु let's see the positive part of Saguna Bhakti, that is anyone can start walking on this path of Saguna Bhakti. So तो काय म्हणतो आहे की संधी बघूया आधी. श्री भगवान वाच मय्यावेश मयी आवेश यणसंधी आहे. मयी आवेश मनः ये मध्ये विसर्गस्य उत्व गुणसंधी. ये माम नित्ययुक्ताः उपासते, विसर्गस्य लोपः भवत्. श्रद्धया परया उपेताः, श्रद्धया परया उपेताः, परया उपेताः मध्ये गुणसंधी. उपेताः ते मध्ये विसर्गस्य सत्व. ते मे युक्ततमा मताः. अन्वय बघूया. ये मनः म्हणजे जे भक्त काय करतात, आपलं मन मयी आवेश म्हणजे माझ्यामध्ये संलग्न करून किंवा माझ्यामध्ये आश्रित करून, आवेश लेवंत प्रत्यय आहे. ये मनः मयी आवेश नित्ययुक्ताः, आणि माझ्यामध्येच ते नित्य मन आवेशून किंवा प्रवेश करणारी अशी जी माणसं असतात, असे नित्य जे उपासक असतात, नित्ययुक्ताः परया श्रद्धया उपेताः. परया म्हणजे श्रेष्ठ, म्हणजे आणि श्रद्धेने, तृतीया एक वचन आहे. परया श्रेष्ठ या म्हणजे श्रेष्ठ अशा श्रद्धेने उपेताः, श्रेष्ठ म्हणजे म्हणजे त्याच्यामध्ये लीन झालेले, उपेताः माम उपासते, म्हणजे जे माझ्यामध्ये मन स्थिर करून करणारे आणि नित्य माझी उपासना करणारे, माझ्याशी नित्ययुक्त असलेले, त्यानंतर अतिश्रेष्ठ अशा श्रद्धेने माझ्याशी संलग्न होणारे किंवा माझ्या जवळ येऊ इच्छिणारे, ते माम उपासते, ते माझी उपासना करतात. ते मे ते मे युक्ततमाः मताः, ते माझ्यासाठी युक्ततमाः म्हणजे तमप्रत्यय आहे, ते माझ्यासाठी सर्वश्रेष्ठ भक्त आहेत, असं माझं मत आहे. ओके, पुढे जाऊया आपण. पुढे तो निर्गुण भक्तीमध्ये पण वर्णन करतो आहे. ये त्वक्षरमर्दिश्यमव्यक्तं पर्युवासते, सर्वत्र चिन्त्यं च कूटस्थमचलं ध्रुवं, सन्नियमेन्द्रियग्रामं सर्वत्र समबुद्धयः, ये ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रताः. आता निर्गुण फॉर्म, या तिसऱ्या आणि चौथ्या सूत्रामध्ये निर्गुण भक्तीचं वर्णन केले आहे. निर्गुणता म्हणजे विदाउट फॉर्म, जो इंद्रियांना गोचर होत नाही असा, म्हणजे ज्ञानेंद्रियांना दिसत नाही, स्पर्शनेंद्रियांना जाणवत नाही, श्रोत्रेंद्रियांना काही ऐकू येत नाही, इंद्रियांच्या पलीकडे जो अक्षर ब्रह्म आहे तो, दॅट इज अ निर्गुण फॉर्म ऑफ द कृष्णा. अँड दिस इज डिफिकल्ट टू अचीव. Okay, greater is their trouble whose minds are set on the unmanifested, because the goal and the unmanifested is very hard to achieve and embodiment to reach also. They follow the Akshar Brahman, they praise the Avyakt Rupa, कारण जे दिसतच नाही आहे. आता ह्याच्यामध्ये एक उदाहरण गोष्ट सांगू इच्छिते की जेव्हा आपण एखाद्या छोट्या मुलाला जेव्हा चंद्र दाखवायचा असतो किंवा काही पक्षी दाखवायचा असतो, चिवताई दाखवायची असते, तर त्यावेळेला आपण त्या मुलाला असं उभं करतो आणि ती भग चिवताई किंवा तो भग चंद्र
असं डिरेक्ट असं जर समोरच म्हटलं आपण आपण जनरली काय करतो, बोट दाखवतो त्या गोष्टीकडे की तो बघ चांदोबा. असं. पण आपण जर त्याला हातवारे काहीही न करता, हाताचा किंवा अंगुलीचा वापर न करता जर आपण त्याला सांगितलं, असं समोर उभं केलं अंगणामध्ये आणि सांगितलं तो बघ चांदोबा, आता तो मुलगा कुठे बघेल? ज्याला माहीतच नाहीये की चांदोबा कुठे असतो, चांदोबा जमिनीवर असतो का, झाडावर असतो का, ना एकदम छोटं बाळ, ज्याला माहीतच नाहीये की चंद्र कुठे असतो, पाण्यात असतो का, हवेमध्ये असतो का, माझ्या पाठी आहे का, पुढे आहे का, डावीकडे आहे का, उजवीकडे आहे का, वर आहे का, खाली आहे का, त्याला माहितीच नाहीये, तो कुठे बघेल? त्यावेळेला आपण काय करतो, आपण सगुणाचा आधार घेतो. आपण हाताच्या साहाय्याने, अंगुलीच्या साहाय्याने आपण त्या वस्तूकडे निर्देश करतो की तो बघ चांदोबा, ओके, किंवा तो बघ चंद्र तिकडे. मग तो बाळ काय करतं की आपल्या सगुणाच्या साहाय्याने, म्हणजे आपल्या हाताकडे आधी बघतं. पहिले आपल्याकडे बघतं की आपल्याला कोणतरी काहीतरी दाखवते, दाखवणाऱ्या व्यक्तीकडे बघतं, मग त्या व्यक्तीच्या हाताकडे बघतं, मग त्याच्या अंगुलीकडे बघतं, आणि मग ती अंगुली जिथे निर्देश करते आहे तिथे तो बघतो. ओके. म्हणजे काय होतं, त्या बाळाने आपला सगुणाचा, या आपण ज्या आकारामध्ये आहोत, आपल्या हाताचा अंगुलीचा आधार घेतला चंद्राकडे पाहण्यासाठी. नाही तर त्याला समजतच नाही की चंद्र कुठे असतो. ओके. सो आपलं जे लक्ष आहे चंद्राकडे बघण्याचं, ते त्या बाळाचं जे लक्ष आहे, त्या लक्षासाठी त्यांनी आधी सगुणाचा आधार घेतला. ओके. जो फॉर्म मध्ये आहे. नाहीतर जर विदाऊट फॉर्म जर असाच चंद्र शोधायला सांगितला तर ते बाळ शोधतच राहील चंद्र, की कुठे चंद्र असतो, किंवा चंद्र म्हणजे काय हेही त्याला माहिती नाहीये. ज्याला जसं आपल्याला ब्रह्मन म्हणजे काय हेही आपल्याला माहित नाही आहे. अशा जी भक्ती मार्गामध्ये जी आपण बालकं आहोत छोटी छोटी, त्यांना सुरुवातीला सगुण भक्ती हाच श्रेष्ठ मार्ग आहे, की आधी त्या फॉर्म असलेल्या कृष्णाची किंवा ब्रह्मांची उपासना करायची, आणि मग जेव्हा ते बाळ जेव्हा आता हेच बाळ समजा 10 वर्षाचं झालं, 15 वर्षाचं झालं, ओके, आणि आपण त्याला नंतर अंगणात नेऊन म्हटलं 10 वर्षाच्या मुलाला, तो बघ चांदोबा दिसतोय, तर तो आरामात बघेल. कारण त्याला आतापर्यंत तो अनुभवाने तो शिकलेला असतो की चांदोबा नावाचा एक असा व्हाईट, पौर्णिमेच्या दिवशी किंवा कधी एक असा व्हाईट असतो जो आकाशात असतो. त्याला साधारणतः चंद्राची माहिती झालेली असते 10 वर्षापर्यंत, त्यामुळे तो आरामात बघू शकतो. तेव्हा त्याला तुमच्या अंगुलीची, हाताची, त्या व्यक्तीची दाखवण्याची गरज पडत नाही. म्हणजे जेव्हा साधक हा ऍडव्हान्स फॉर्म मध्ये येतो, किंवा भक्त हा उपासनेमध्ये पुढच्या पुढच्या पायऱ्यांवर जातो, मॅच्युअर्ड होतो, त्यावेळेला तो निर्गुण भक्तीसाठी पात्र ठरू शकतो. परंतु सुरुवातीला बाल्यावस्थेमध्ये किंवा सुरुवातीच्या स्टेजेसमध्ये निर्गुण भक्ती ही इम्पॉसिबल आहे. त्यामुळे सगुण भक्तीने सुरुवात करून मग आपल्या साधनेच्या कुवतीप्रमाणे निर्गुण भक्तीकडे वळावं माणसाने. सो कारण निर्गुण भक्ती ही डिफिकल्ट आहे. तो काय म्हणतो आहे की ये तू अक्षरम, तू योग अक्षरम मध्ये यणसंधी, ये तू अक्षरम अनिर्देश्यम अव्यक्तम पर्युपासते, सर्वत्र गमम, क्षम्यतां, सर्वत्र गम अचिंत्यम च, सर्वत्र गम अचिंत्यम मध्ये वर्णमेलन, अचिंत्यम योग च मध्ये परसवर्ण संधी आहे. कूटस्थम अचलम ध्रुवम, अचलम ध्रुवम मध्ये परसवर्ण संधी आहे. अन्नच्या अनुनासिकाचा, त वर्गाच्या अनुनासिकाचा आदेश झालेला आहे, कारण पुढे त वर्गातलं ध हे वर्ण आहे. संनियम्य इंद्रिय ग्रामम मध्ये यणसंधी आहे. नाही, क्षम्यता, गुणसंधी आहे. संनियम्य लबंत आहे. संनियम्य इंद्रिय ग्रामम मध्ये गुणसंधी. सर्वत्र समबुद्धयः ते प्राप्नुवन्ति माम एव सर्वभूतहिते रताः. आपण हे बघूया अन्वय. ये तू इंद्रिय ग्रामम संनियम्य, ये तू म्हणजे जे इतर जे असतात, म्हणजे सगुण भक्तीच्या व्यतिरिक्त करणारे, अन्य भक्ती करणारे लोक काय करतात, इंद्रिय ग्रामम संनियम्य, म्हणजे इंद्रियाचं हे गाव आहे, म्हणजे सर्व इंद्रियांना संनियमन करून सर्वत्र समबुद्धय, आणि सर्वत्र समबुद्धी ठेवणारी ही जी लोक आहेत ती लोक
म्हणजे निर्गुण भक्त असा असावा, त्याची लक्षणं पण इथे दिली आहेत, की जो इंद्रियांचा संयम करून किंवा इंद्रियांचा संयम करून सर्वत्र समबुद्धी ठेवणारे, किंवा म्हणजे सर्वत्र समान. मागच्या ह्याच्यात आपण एक पाषाण, चांडाळ आणि श्वापाक वगैरे असं सूत्र आलं होतं 9व्या अध्यायामध्ये, की जो बुद्धिमान असतो त्याची दृष्टी सर्वत्र समान असते. सो समबुद्धय, समबुद्धी ठेवणारे, अनिर्देशम अव्यक्तम सर्वत्रगम अचिंत्यम कूटस्थम अचलम ध्रुवम च. आता हे सर्व जी आहेत ती विशेषणं आहेत ब्रह्मची. अनिर्देशम, अनिर्देशम म्हणजे अवर्णनीय, ज्याची काही दिशा नाही आहे, ज्याला काही परिमिती नाही आहे, अशा म्हणजे अक्षर ब्रह्म. अव्यक्तम म्हणजे जो व्यक्त स्वरूपात नाही आहे, अक्षर ब्रह्म. सर्वत्र गम म्हणजे सर्वत्र जो पसरलेला आहे, त्यांनी सगळं जग विश्व व्यापून टाकले आहे, असा सर्वत्र, अशा सर्वत्र ग असणाऱ्याला अचिंत्यम म्हणजे जो चिंतनाच्या, आपण त्याचं रूप इमॅजिनच नाही करू शकत, त्याचं चिंतनच नाही करू शकत, जो चिंतनाच्या पलीकडे आहे. अचिंत्यम म्हणजे अप्रमेयम, ज्याला काही परिमाण नाही आहेत. कूटस्थम, कूटस्थम म्हणजे निर्विकारम. त्यानंतर अचलम, अचलम म्हणजे तो आहेच, तो काही कुठेही जात नसतो. किंवा म्हणजे त्याचा नाश होत नसतो. अचलम म्हणजे त्याचा नाश होत नाही किंवा अकंपन नियम. ध्रुवम म्हणजे जे नित्य आहे, जो शाश्वत आहे, अशा च अक्षरम म्हणजे अशा अक्षर ब्रह्माला, जे सर्वत्र समबुद्धी ठेवणारी आणि इंद्रिय ग्रामावर संयमन ठेवणारी जी माणसं आहेत, ते अशा प्रकारच्या अक्षर ब्रह्माला पर्युपासते. हं? ते अशा प्रकारच्या अक्षर ब्रह्माची उपासना करतात. आणि ते आणखीन कसे असतात, तर सर्वभूतहिते रताः ते. आणि ते त्यांचं सगळ्यात महत्वाचं लक्षण आहे, की सर्वभूतहिते रताः म्हणजे सर्व प्राणी मात्रांच्या हितामध्ये, समस्त पद आहे. सर्वाणि भूतानि कर्मधारे, आणि भूतेषु हितम तस्मिन्, सप्तमी तत्पुरुष. क्षम्यतां, सर्व भूतानां हितम, षष्ठी तत्पुरुष, तस्मिन्. सो सर्वभूत म्हणजे सर्व प्राणी मात्रांच्या हितांमध्ये तर रत असणारे. कारण जनरली आपण जेव्हा सगुण भक्त असतात, त्या तुम्हाला त्यांची साधारणतः दिनचर्या माहिती असते, किंवा त्यांचं जे आचार विचार किंवा विहार असतात तुम्हाला माहिती असतात, की ते मंदिर असतं किंवा एखादी मूर्ती असते, तिचं ते साग्र, सगळ्या प्रकारची नवविधा भक्ती मार्गाने त्यांची पूजा अर्चा भजन कीर्तन हे सगळं करत असतात. ओके, सगुण भक्तीवाले. मग निर्गुण भक्तीवाले तर सगुणाला मानतच नाहीत. ओके, निर्गुणाला मानतात. मग ते काय करत असतात? ओके, म्हणजे ते कुठल्या प्रकारच्या फॉर्मला मानत नाहीत, की बाबा हा कृष्ण, हा विष्णू, ही लक्ष्मी, किंवा काही मंदिर किंवा काही असं काहीच नाही मानत नाहीत. ते ते अव्यक्ताची, कूटस्थाची, किंवा जो सर्वत्र आहे, जो अनिर्देश आहे, जो अव्यक्त आहे, त्याची जो ध्रुव आहे त्याची उपासना करतात. मग ते काय करतात, म्हणजे एक्झॅक्टली काय करतात, तर फार महत्वाचं शब्द आहे इथे, की सर्वभूत हिते रताः म्हणजे सर्व प्राणी मात्रांचं हित साधण्यासाठी जे रत असतात. रता हा क्त प्रत्यय. म्हणजे ते काय कर्म करतात मग, कारण सगुण भक्तीवाले तर निदान पूजा अर्चना वगैरे वगैरे ते सगळं त्यांची कर्म चालू असतात. मग निर्गुण भक्तीवाले तर फॉर्मला मानतच नाहीत, आकृतीला मानत नाहीत. मग ते 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 नेहमी निर्गुण ब्रह्म प्रत्येक चर अचर गोष्टीमध्ये शोधत राहतात, आणि प्रत्येक प्राणी मात्राचं हित कशात आहे, त्या हित साधण्यासाठी ते झटत असतात. मग असंख्य प्रकारची प्राणी मात्र आहेत, आणि त्यांच्यासाठी करण्यासारखं भरपूर कर्म आहेत. सो ते नेहमी त्यांच्यामध्ये लीन असतात, किंवा अशा प्रकारच्या कर्मांमध्येच ते लीन असतात. अशी जी माणसं असतात, ते माम एव प्राप्नुवन्ती. अशी जी माणसं असतात, अशी जी निर्गुण भक्त आहेत, ते मलाच प्राप्त करतात. ओके, आपण पुन्हा एकदा बघूया. येतो इंद्रिय ग्रामम संनियम्य सर्वत्र समबुद्धयः अनिर्देशम अव्यक्तम सर्वत्रगम अचिंत्यम कूटस्थम अचलम ध्रुवम च अक्षरम पर्युपासते सर्वभूतहिते रताः ते माम एव प्राप्नुवन्ति. म्हणजे अशी जी मला अक्षर ब्रह्माची पूजा करणारी किंवा भक्ती करणारी जी असतात, ते इंद्रियांवर कंट्रोल ठेवून किंवा त्यांना नियमन करून आणि सर्व प्राणी मात्रांच्या हितासाठी झटणारी जी मंडळी असतात, ती अशी निर्गुण भक्ती करणारी मंडळी मलाच प्राप्त होतात. सो हे फार डिफिकल्ट आहे सगुण भक्तीपेक्षा.
ओके. सो 5व्या ह्याच्यात सूत्रात तो काय म्हणतो आहे, आणि एस्पेशली का डिफिकल्ट आहे, कारण इंद्रियांवर कंट्रोल करणं इट्स सेल्फ इज एक्स्ट्रीमली डिफिकल्ट, आणि एक्स्ट्रीमली डिफिकल्ट पार्ट फॉर देहधारी. हं? देहधारी म्हणजे आपल्याला माहिती आहे की हे स्थूल, आता आपण स्थूल देह धारण केलेलं आहे. काही लोक सूक्ष्म देहधारी असतात, कारण लिंग, सूक्ष्म लिंग वगैरे असे देहधारी असतात. ज्या लोकांनी ज्यांना पंचमहाभूतापासून बनलेला हा देह ज्यांच्याकडे आहे, त्या देहधारींसाठी हा पाथ फार, निर्गुण भक्तीचा पाथ फार डिफिकल्ट आहे. आणि देर आर लॉट ऑफ चान्सेस, फुल ऑफ चान्सेस ऑफ मिसलिडिंग. कारण कसं आहे की मगाशी एका बालकाचं उदाहरण दिलं की हाताच्या सहाय्याने, बोटाच्या सहाय्याने चंद्र बघतोय, हात किंवा बोट नसेल तर तो कुठे शोधेल चंद्र. सो मिसलीड होण्याचे किंवा मार्ग हरवण्याचे चान्सेस पण निर्गुण भक्तीमध्ये जास्त असतात. कॅनॉट बी ऍक्सेस विथ इंद्रियास. अक्षरब्रह्म जो आहे, जो दॅट इज बियॉन्ड द इंद्रियास. आणि त्यामुळे इंद्रियांच्या पलीकडे कसं जायचं याचं पण ट्रेनिंग आधी घ्यावं लागतं. आत्ता जस्ट भक्तिमार्गावर चालू भक्तिमार्ग स्वीकारणाऱ्यांसाठी हे फार डिफिकल्ट होऊन जातं. सो दिस इज अ, निर्गुण भक्ती इज अ क्वाईट डिफिकल्ट पाथ टू वॉक. 5व्या सूत्रामध्ये तो त्याची आपण काय म्हणूया, आपण त्याची दुःखता किंवा त्याच्यात त्याची डिफिकल्टीज आहे, तो 5व्या सूत्रात सांगतो आहे. क्लेशो अधिकतरस्तेषां अव्यक्तासक्त चेतसां अव्यक्ता ही गतिर्दुःखम देहवद्भिर्वाप्यते. सो आणि इवन म्हणजे सुरुवातीला निर्गुण भक्तीवर चालण्यासाठी सुद्धा आणि ऍट द टाइम ऑफ रिअलायझेशन, मोक्षाचा वेळ सुद्धा निर्गुण भक्तीचा मार्ग हा अत्यंत कठीण आहे. दिस इज डिफिकल्ट टू मेंटेन ऑल्सो. म्हणजे काही वेळा ती लोक त्या मार्गावर चालतात आणि नंतर त्यांचा पदच्युत पण होतात. ओके, सो डिफिकल्ट टू मेंटेन ऑल्सो. सो बेटर टू अडॉप्ट द सगुण भक्ती, अँड आफ्टर दॅट, आफ्टर लॉंग टाइम ऑफ साधना, वी कॅन शिफ्ट विथ द ग्रेस ऑफ द गुरु और द श्रीकृष्ण ऑन द पाथ ऑफ निर्गुण भक्ती. सो निर्गुण भक्ती टू सगुण भक्ती at proper time or results in demonic powers, especially in Kali Yuga. म्हणजे निर्गुण भक्तीवर चालणारी जे मंडळी आहेत, ही सगुण भक्तीकडेच शिफ्ट करायला पाहिजे, नाहीतर काही वेळेला ही मंडळी असुर प्रवृत्तीमध्ये सुद्धा त्यांचं रूपांतर होतं. सो त्याची काही उदाहरणं आपल्याला माहिती आहेत. आता ज्या प्रकारचे युद्ध चालू आहेत, जागतिक युद्ध, सगुण उपासक कोण आहेत, निर्गुण उपासक कोण आहेत, मूर्तीपूजा करणारे, मूर्तीपूजा न मानणारे, या सर्वाविषयी आपण नेक्स्ट टाइम कधीतरी बोलू. सो सगळेच भक्त असतात, पण काही लोक सगुणाची उपासना करतात, काही मूर्तीची उपासना करतात, काही मूर्तींची उपासना मानत नाहीत. आणि मग मूर्तीपूजा न मानणारी लोक ही कदाचित आसुरी प्रवृत्तीमध्ये पण कन्वर्ट होण्याचे चान्सेस आहेत, जे आता आपण वॉर्सच्या फॉर्ममध्ये बघतोच आहोत. ओके, आपण संधी बघूया. क्लेशः अधिकतरः. क्लेशः अधिकतरः मध्ये विसर्गस्य ऊत्व गुणसंधी पूर्वरूप. अधिकतरः तेषां मध्ये विसर्गस्य सकारः. तेषाम् अव्यक्तम अव्यक्तासक्तचेतसां. समस्त पद आहे. अव्यक्ताः ही गतिर्दुःखम देहवद्भिः. तृतीया बहुवचन आहे. देहवत् इति तकारान्त प्रातिपदिकमस्ति. देहवद्भिः, भवद्भिः, तसं देहवद्भिः अवाप्यते. विसर्गस्य रेफः. सो आपण अन्वय पाहूया. अव्यक्तासक्तचेतसां, हा समस्त पद आहे. आता ह्याच्यामध्ये समस्त पद आहे, त्याच्यामुळे अव्यक्ते आसक्तम इति अव्यक्तासक्तम, म्हणजे जे अव्यक्तामध्ये आसक्त आहेत, म्हणजे जे निर्गुण ब्रह्मांमध्ये अव्यक्तामध्ये जे आसक्त आहेत ते इति सप्तमी तत्पुरुष. आणि सक्तम चेतः तेषां ये अव्यक्त चेतसः, म्हणजे अशी ज्यांची मनोवृत्ती आहे किंवा अशी ज्यांचे बिहेवियर आहे ते बहुव्रीही समास आहे. आणि चेतसाम इति षष्ठी बहुवचन. ओके, सो म्हणजेच निर्गुण ब्रह्माची उपासना करणाऱ्यांमध्ये किंवा करणाऱ्यांसाठी क्लेशः अधिकतरः, त्यांच्यासाठी तेषां, त्यांच्यासाठी क्लेश हा किंवा अडथळे किंवा त्रास हा जास्त आहे. अधिकतरः तरतम प्रत्यय आहे. तरप प्रत्यय अशासाठी वापरलेला आहे, तमप नाही वापरले. तरप अशासाठी, कारण सगुण आणि निर्गुण भक्ती दोघांमध्येच अतिशयार्थम दर्शनार्थम तरप प्रत्यय युक्त अस्ति अत्र.
सो जे अव्यक्ताची जे उपासना करतात, अव्यक्त सक्त चेतसाम, त्यांच्यासाठी त्रास हा अधिक असतो. अव्यक्ता ही क्षम्यतां, देहवद्भिः अव्यक्तां गतिः दुःखम अवाप्यते. अवाप्यते कर्मणी रूप आहे. त्यामुळे देहवद्भिः तृतीयत आहे कर्ता, देहवद्भिः. का बरं त्यांच्यासाठी कठीण आहे? कारण ज्यांनी जी लोक देहवत आहेत, त्या देह ज्यांनी धारण केलेला आहे, त्यांच्याकडून देहवद्भिः ही अव्यक्ता गती ही म्हणजे देह ज्यांनी धारण केलेला आहे त्यांच्याकडून ही अव्यक्ता गती, म्हणजे ही अव्यक्ताला प्राप्त करण्याची हा जो मार्ग आहे किंवा ही जी गती आहे, दुःखम अवाप्यते, ती काय करते? त्यांना दुःखच प्राप्त करून देते. असं तो म्हणतो आहे. अव्यक्तासक्त चेतसाम तेषां क्लेशः अधिकतरः अस्ति. देहवद्भिः ही अव्यक्ता गतिः दुःखम अवाप्यते. तर त्यांच्यासाठी ही अव्यक्ताकडे नेणारी ही जी रस्ता आहे, हाच रस्ता किंवा ही जी गती आहे, ती त्यांच्यासाठी दुःख क्रिएट करते, असं तो 5व्या सूत्रात म्हणतो आहे. सो हाऊ टू गेट रिड ऑफ दिस प्रॉब्लेम्स? म्हणजे सगुण भक्ती सांगितली, निर्गुण भक्ती सांगितली. सगुण भक्तीची प्रशंसा केली, निर्गुण भक्तीवर जे अडथळे आहेत, जे काटे आहेत, तेही दाखवले कृष्णाने. मग आता काय करायचं? सो ये तु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्पराः अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते तेषामहं समुद्धर्ता मृत्युसंसारसागरात् भवामि नशिरात् पार्थ मय्यावेशितचेतसा. तो काय म्हणतो आहे की म्हणून अशा ह्या भक्तियोगाचे मार्ग मी तुला सांगितले, त्यांची ओळख करून दिली. आता मी जे सांगतोय ते कर. ओके, सो ऑफर कर्मास टू गॉड, डू साधना विथ फिक्स्ड माइंड, मेडिटेट ऑन गॉड, ऑफर ऑल कर्मा फ्रूट्स टू हिम, अँड बिकॉज गॉड इज अ ओनली सेव्हर अँड द गाईड टू सेल इन दिस ओशन ऑफ लाईफ. म्हणजे जनरली आपण एखाद्या जेव्हा विमानातून ट्रॅव्हल करत असतो तेव्हा पायलटनी सांगितलेल्या सूचना संतोतंत पाळतो, किंवा जर आपण बोटीतनं प्रवास करत असतो तर जे काही आपले जे गाईड असतात त्यांच्या सूचना तंतोतंत पाळतो. तसंच या भवसागरामध्ये कृष्ण आपला गाईड आहे, आपला सेवर आहे. त्याने सांगितलेल्या गोष्टी तंतोतंत पाळल्या तरच आपण या भवसागरातून तरून जाऊ शकतो. अँड इट हेल्प्स अस टू लँड प्रॉपरली. आपण जेव्हा एखाद्या विमानातून जात असतो तर प्रॉपर लँडिंगसाठी जर काही प्रॉब्लेम असतील तर ते ज्या सूचना देतात ते लँड होण्यासाठी आपण ते बाकीच्या सगळ्या गोष्टी बाजूला आपण त्याचं पालन करतो. सो if we want to land properly on the other end of this ocean of life, we have to follow the instructions provided by the Krishna or by the guide. तो म्हणतोय, संधी बघूया. ये तु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्पराः अनन्य नैव क्षम्यताम् अनन्येन एव, वृद्धी संधी आहे, अनन्येन एव योगेन, योगेन असं हे आहे विशेषण आहे, अनन्येन योगेन मां ध्यायन्तः उपासते. ध्यायन्तः प्रथमा बहुवचन, विसर्गस्य लोपः अभवत्. तेषाम् अहं समुद्धर्ता मृत्युसंसारसागरात् भवामि नशिरात् पार्थ मय्यावेशितचेतसाम्. सो अन्वय बघूया आपण. ये तु सर्वाणि कर्माणि, जी लोक सर्व कर्म मयी संन्यस्य म्हणजे माझ्यामध्ये संन्यस्त करून किंवा माझ्यामध्ये समर्पित करून करतात आणि मत्पराह म्हणजे माझेच भक्त असतात, ते अनन्येन योगेन, अनन्य योगाने किंवा अनन्य भक्तीने काय करतात? माम एव ध्यायन्तः उपासते, आणि अनन्य योगाने माझीच भक्ती किंवा ध्यान करणारी ते सर्व ध्यायन्तः उपासते, माझी उपासना करतात. ते हे पार्थ अहम, त्यांच्यासाठी हे पार्थ अहम नचिरात, नचिरात इत्युक्ते शीघ्रेण, अतिशय जलद गतीने, नचिरात मयी आवेशित चेतसाम. आवेशित चेतसाम म्हणजे जे माझ्या, आवेशित चेतसाम समस्त पद आहे पुन्हा, की जे माझ्याकडे आपण काय म्हणूया, आवेशितम चेतः
यैही ते आवेशित चेतसः, म्हणजे ज्यांची मनं श्रीकृष्णामध्ये लीन झालेली आहेत असे ते, आणि षष्ठी बहुवचन. त्यामुळे आवेशित चेतसाम, त्यांच्यासाठी, तेषाम, अगेन त्यांच्यासाठी, मृत्यू संसार सागरात, म्हणजे या मृत्यू संसाराच्या या सागरामधून समुद्धर्ता अहम समुद्धर्ता, तेषाम तेषाम समुद्धर्ता अहम भवाम, म्हणजे त्यांचा समुद्धर्ता म्हणजे त्यांचा गाईड किंवा त्यांचा सेवर, त्यांना वाचवणारा, त्यांचा उद्धार करता, हा मी अहम भवामी. अहम अध्यरुत आहे इथे, आणि अहम आहे तिथे, तेषाम अहम. सो अन्वय बघूया. ये तु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्पराः अनन्येन योगेन माम एव ध्यायन्तः उपासते. हे पार्थ, नचिरात मयि आवेशितचेतसां तेषाम अहम मृत्यू संसार सागरात समुद्धर्ता भवामी. म्हणजेच की जे सर्व कर्मांचा माझ्यामध्ये त्याग करून आणि माझी भक्ती करून अनन्य योगाने माझं ध्यान करत असतात, माझी भक्ती करत असतात, त्यांच्यासाठी मी या मृत्यू संसारातून शीघ्रेण त्यांना सोडवण्यासाठी मी तत्पर असतो, किंवा मी त्यांचा समुद्धर्ता, मी त्यांचा गाईड किंवा सेवर मी बनतो. त्यामुळे तुम्ही काय करा, त्यांनी सांगितले की सर्व कर्मांचा माझ्यामध्ये त्याग करा, माझ्यामध्ये संन्यस्य राहा, मत्पराहा, माझे भक्त बनून राहा, मला माम ध्यायंत, म्हणजे माझंच नित्य स्मरण किंवा ध्यान करत राहा. असे जे करतात त्यांना मी या मृत्यू संसाराच्या सागरातून मी त्यांना वाचवतो, असं तो म्हणतो आहे. पुढे तो म्हणतो आहे की मय्येव मन आधत्स्व मयि बुद्धिम निवेशय निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वम न संशयः. सोपे सोपे श्लोक आहे थोडे. आता ऊर्ध्वम हा एक शब्द इथे वापरलेला आहे, म्हणजे परलोकामध्ये, हा मृत्यू लोक आहे, आणखीन लोक आहेत आपल्याकडे. सो पुढच्या लोकांमध्ये ते नक्कीच जातात. कोण? मयी एव यणसंधी मय्येव मनः आधत्स्व, विसर्गस्य लोपः, आधत्स्व मयि बुद्धिं निवेशय निवसिष्यसि मयि एव यणसंधी अतः ऊर्ध्वम न संशयः, विसर्गस्य लोपः. तो काय म्हणतो आहे की फिक्स युअर माइंड ऑन गॉड, ऑन मी, थिंक अबाउट गॉड ऑलवेज, रिमेंबर गॉड फॉर ऑल द टाइम, 24 hours, 365 days. Make him the base of your life. Live with him. Follow the path of bhakti yoga. And if you'll behave like this, no doubt there will be a liberation permanently. Okay, so always be concerned with what God thinks about you than what people think about you. एक खूप सुंदर श्लोक आहे किंवा कोट आहे ह्याच्यामध्ये, की आपण जेव्हा संसारामध्ये वागत असतो त्यावेळेला आपण नेहमी असा विचार करत असतो की हा काय म्हणेल, तो काय म्हणेल, आपले पॅरेंट्स काय म्हणतील, समोरचे आजूबाजूचे काय म्हणतील. सो ऑलवेज थिंक दॅट, ऑर ऑलवेज बी कन्सर्न विथ व्हॉट गॉड थिंक्स अबाउट यू, की परमेश्वर माझ्याबद्दल, मी जे काही बघतोय परमेश्वर माझ्याविषयी काय विचार करेल, याचा नेहमी विचार करायचा, रादर दॅन थिंकिंग व्हॉट पीपल आर थिंकिंग अबाउट यू. ओके, सो आपण नेहमी आपल्या आजूबाजूच्या लोकांना जज करतो किंवा त्यांच्याशी कन्सर्न ठेवतो, त्याच्यापेक्षा परमेश्वराशी कन्सर्न ठेवला किंवा परमेश्वराशी कनेक्ट राहिलं, की आज मी एखादं कार्य केलं तर आपण काय विचार करतो की समोरचा मनुष्य काय विचार करेल, ह्याच्यापेक्षा देव काय विचार करेल ह्याचा विचार केला ना, तर तो आपल्याला यातून मार्ग काढून देऊ शकतो. ओके, सो आपण अन्वय बघूया. मयी एव मन आधत्स्व, तो आता काय काय करायचे इन्स्ट्रक्शन्स देतो आहे. माझ्यामध्येच मन तुझं निश्चित कर, फिक्स युअर माइंड इन मी. मयी बुद्धिम निवेशय, माझ्यामध्ये तुझी बुद्धी तुझा वास करू दे, म्हणजेच माझ्यामध्ये तुझी बुद्धी वास करू दे. म्हणून मगाशी एक कोट सांगितले ते, की आपल्या एखाद्या कार्याने परमेश्वर काय विचार करतो किंवा परमेश्वराला कसं वाटेल ह्याचा नेहमी आपल्या बुद्धीने विचार करावा, रादर दॅन थिंकिंग अबाउट अदर पीपल अराउंड अस. अतः ऊर्ध्वम मयी एव निवसिष्यसि, हे सगळं केल्यानंतर तू ऊर्ध्वम म्हणजे परलोकांमध्ये तू माझ्या बरोबरच वास करशील, इति न संशय, ह्याच्यामध्ये संशय नाही. मयि एव मन आधत्स्व मयि बुद्धिं निवेशय अतः ऊर्ध्वं मयि एव निवसिष्यसि, त्वं निवसिष्यसि. एतस्मिन् वाक्ये कोऽपि संशयः नास्ति. पुढचा बघूया.
बट हाऊ टू डू इट प्रॅक्टिकली, म्हणजे एक्झॅक्टली आपल्याला काय करायचंय. सो देर आर फ्यू प्रॅक्टिकल गाईडलाईन्स आय वॉन्ट टू शेअर विथ यू हिअर, की what do we mean by following a bhakti yoga. So there are few guidelines here. Offer food to God before consuming. Before consuming any uh, part of your food, you have to offer it to the God. आपल्याकडे प्रेयर्स असतात, आहुती आपण देतो, चित्रावली वगैरे आपण ठेवतो, अशा अनेक आपल्याकडे संकल्पना परंपरा आहेत. भोजन मंत्र वगैरे म्हणतो. डोनेट सम पार्ट ऑफ द लक्झरी बिफोर अवेलिंग इट टू, म्हणजे कुठल्याही प्रकारची जी सुखसुविधा किंवा कुठल्याही प्रकारची जी लक्झरी आपण जी त्याचा भोग घेतो, त्यातला काही पार्ट हा नेहमी आधी डोनेट करावा किंवा आधी दुसऱ्याला द्यावी. डोनेट सम पार्ट ऑफ युअर इन्कम बिफोर कन्झ्युमिंग इट. म्हणजे जेवढा आपला जे काही इन्कम वगैरे येतं आपल्याकडे, त्यातला आधी आपल्या म्हणजे ठेवण्याच्या आधी आपल्याकडे ठेवण्याच्या किंवा आपल्याला वापरण्याच्या आधी काही त्यातला भाग हा देऊन टाकावा. आणि प्रत्येक वेळेला जे जे आपल्याला मिळतं त्याच्यामध्ये इदम न मम असं म्हणायची सवय लावून घ्यायची, की हे माझं नाही, हे परमेश्वराचं आहे, आता तात्पुरतं माझ्याकडे आलेलं आहे, ते मी दुसऱ्याला देऊन टाकणार आहे. मग ते काही असो, पैसा असो, ज्ञान असो, काही असो, कुठलीच मटेरियल नॉन मटेरियल कुठली पण गोष्ट असो, की इदम न मम असं म्हणण्याची सवय ठेवायची. प्रे फॉर गॉड बिफोर स्टार्टिंग एनी ऍक्टिव्हिटी. जसं आपण गणपतीची उपासना आपल्याकडे जेव्हा केली जाते, सुखकर्ता विघ्नहर्ता आहे. सो कुठल्याही कामाची सुरुवात करताना आपल्याला यू हॅव टू प्रे टू द गॉड. ओके. ऑफर रिझल्ट टू हिम ऍट द एंड ऑफ द ऍक्टिव्हिटी. कार्य कंप्लीट झाल्यानंतर जे काही रिझल्ट येतील ते सर्व त्याला अर्पण करायचे. ऑफर द क्रेडिट्स एक्नॉलेजमेंट्स टू हिम. जे तुम्हाला मिळतं आहे, पुण्य, प्रशंसा, पैसा किंवा जे काही त्या ऍक्टिव्हिटीचं रिझल्ट म्हणून, ते सगळं, इवन क्रिटिक्स असो, म्हणजे लोकांनी निंदा जरी केली, प्रशंसा जरी केली, ते सगळं त्याला अर्पण करायचं. अँड बी एंगेज इन कंटिन्युअस जपास, एक्स्ट्रीमली युजफुल टू इन द कलियुगा. कंटिन्युअसली उठता बसता झोपताना. आपल्या चॅनलचं नावच आहे 24 अवर्स विथ योगा. हाऊ अ पर्सन कॅन बी अ 24 अवर्स विथ योगा और विथ भक्ती योगा और विथ अदर योगास. 24 तास नामस्मरण, अखंड नामस्मरण चालू ठेवायचं. देन ओनली वी कॅन बी 24 अवर्स विथ योगा. सो व्हॉट इफ वी आर अनेबल टू डू धिस. त्यांनी आता काही गाईडलाईन्स सांगितल्या मगाशी 7व्या-8व्या सूत्रामध्येच. जर त्याच करणं शक्य नाही झालं तर काय करायचं. अथ चित्तम समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम अभ्यास योगेन ततो माम इच्छाप्तुम धनंजय. इफ यू आर अनेबल टू फिक्स युअर माइंड स्टडीली ऑन मी, तो म्हणतो ना मदभक्ताः मत्पराः भव. तर तुम्हाला तुझं माइंड माझ्यामध्ये जर स्थिर नाही ठेवता आलं तर हे अर्जुन, then practice remembering me with devotion while constantly restraining the mind from worldly affairs. तो म्हणतो आहे की संधी बघूया आपण. अथ चित्तम समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम अभ्यास योगेन ततः माम, विसर्गस्य उत्व गुणसंधी, माम इच्छाप्तुम धनंजय. फारसं संधी नाहीये त्याच्यामध्ये. आपण अन्वय पाहूया. क्षम्यतां. हे धनंजय, अथ म्हणजे अशा प्रकारे, मयि चित्तम स्थिरम समाधातुं न शक्नोषि. म्हणजे जर का तू माझ्यामध्ये चित्त समाधातुम इत्युक्ते स्थापयितुम, म्हणजे माझ्यामध्ये चित्त स्थिर ठेवण्याचे तुला शक्य नसेल तर ततः अभ्यास योगेन माम आप्तुम इच्छ. म्हणजे तू अभ्यास सरावाने, अभ्यासाने, या भक्ती योगाच्या अभ्यासाने माम इच्छाप्तुम क्षम्यता माम आप्तुम इच्छ, म्हणजे मला मिळवण्यासाठी तू तुझी इच्छा धर, किंवा तू सर्व वर्ल्डली डिझायर्स ह्याच्यामधून रिस्ट्रेन हळूहळू त्यातून लांब लांब येतेत. मला मिळवण्याची इच्छा तू धारण कर. डिफिकल्ट आहे एकदम. भक्तियोगाच्या मार्गावर चालता येत नाही. आपल्याला बरोबरीच संसारातली प्रलोभनं असतात. समजा एखाद्याला म्हटलं आता 1 तास जप करायला बसायचंय, नाही, त्याला वाटेल अरे मला इकडे जायचंय, तिकडे जायचंय, मी गाणं ऐकतो, मी काहीतरी बघतो. हे इंद्रियांचे जे पदार्थ असतात ते त्याला तिकडे ओढून देतात. ओके. सो हे प्रॅक्टिकल एक्सपिरियन्सेस आहेत लोकांचे. ते त्याला तिकडे घेऊन देतात. तर म्हणतील ठीक आहे, अर्धा तासच जप करतो, अर्धा तास काहीतरी मी छान छान बघतो टीव्हीवर, नाही तर काहीतरी ऐकतो, मग काहीतरी खातो. असेच एक्झाम्पल्स असतात. लोकांना सांगितलं तुम्ही
45 मिनिट्स जप करायला बसा, ते म्हणतात मॅडम 20 मिनिटच होतात, पुढे कंटाळा येतो, मग आम्ही काहीतरी आमच्या आवडीचं करत बसतो. सो दिस इज पॉसिबल, दिस इज प्रॅक्टिकल दीज आर द प्रॅक्टिकल एक्सपिरियन्सेस. सो जर तुला माझ्यामध्ये मन स्थिर करण्याचं जमत नसेल, तर काय कर की हळूहळू, ठीक आहे, सुरुवातीला 10 मिनिटं करा, मग 20 मिनिटं करा, मग असं वाटतं उठवून काहीतरी बघावं, आपल्या इंद्रियांना जे आवडतंय किंवा काय जे काही खावंसं वाटतं ते, पण मग 5 मिनिटं वाढवा, पुन्हा तिकडची 5 मिनिटं कमी करा, इंद्रिय भोगांची इकडे वाढवा. असं तो अभ्यास, असा तुला अभ्यास योग्य ना, असा अभ्यास तुला करावा लागेल. पुढचा याच्यात तो कोण म्हणतो की अभ्यासे अपि असमर्थोसी मत्कर्म परमो भव मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिम वाप्स्यसि. if you are if you cannot practice remembering me with devotion also, then just try to work for me. Thus performing devotional services to me, you shall achieve the stage of perfection. बरं, आता तुला जॉब सुद्धा करणं शक्य नाही आहे, अभ्यास करणं सुद्धा समजा शक्य नाही आहे, तर मग काय करशील? तर तो म्हणतो आहे की जर तुला मला मला माझ्या ध्यान करणं शक्य नसेल विथ श्रद्धा और विथ डिवोशन, देन वर्क फॉर मी. मत कर्म परमो भव, माझ्यासाठी काम कर. म्हणजे वेगवेगळ्या संस्था असतात किंवा वेगवेगळी मंदिरं असतात आणि त्यांच्यामध्ये एक श्रमदान करणाऱ्यांची प्रचंड आवश्यकता असते. आता आपण संस्कृत भारतीमध्ये आहोत, तर म्हणजे आता एखाद्या संस्थेमध्ये खूप काम करणाऱ्यांची आवश्यकता असते. कर्म म्हणजे एक वेळ पैसा देणारी भरपूर माणसं मिळतात, पण वेळ देणारी काम करणारी माणसं मिळत नाहीत. तर मग माझ्यासाठी काम कर, असं तो म्हणतोय. आणि अशा प्रकारच्या मदर्थमपि, म्हणजे माझ्यासाठी काम जे कर्म करतो आहेत ते कर्म करून, मदर्थमपि कर्माणि, ते कर्म करून तू काय करशील? अशा डिवोशनल सर्व्हिसनी तू यू शॅल अचीव द स्टेज ऑफ परफेक्शन. कुर्वन सिद्धिम, अशा कुर्वन शत्रुप्रती आहे, असे कर्म करता करता तू सिद्धिम अवाप्स्यसि, की तू सिद्धीला किंवा लिबरेशन, परफेक्शनला तू प्राप्त होशील. ओके, आपण अन्वय पाहूया. अभ्यासे अपि असमर्थ असि, म्हणजे ह्या योगाभ्यासामध्ये सुद्धा जर तुला तू असमर्थ असशील तर काय करशील? असी मत्कर्म परमः भव, तू माझ्यासाठी काम कर, माझ्या किंवा लोकांसाठी काम कर, वेगवेगळ्या माध्यमातून लोकांसाठी काम कर. मदर्थम कर्माणि कुर्वन् अपि, माझ्यासाठी काम म्हणजे लोकांसाठी, कारण मी तर वासुदेव आहे, सगळ्या लोकांमध्ये मी वसलेला आहे कूटस्थामध्ये, त्यामुळे माझ्यासाठी किंवा लोकांसाठी काम करता करता अपि सिद्धिम अवाप्स्यसि. किती छान आहे बघा, म्हणजे ह्यानी किती स्टेप बाय स्टेप सांगायचा प्रयत्न केलेला आहे की तुला हे करता येत नसेल तर दुसरं कर, दुसरं करता येत नसेल तर तिसरं कर, तिसरं करता येत नसेल चौथं कर, पण भक्ती कर. भक्ती करणं म्हणजे फक्त देवळात जाणं, सकाळी उठून पूजा अर्चा करणं ह्याचा असाच नाही त्याचा अर्थ होत. सो ते पण करायचंच आहे, पण तेवढाच त्याचा अर्थ होत नाही. जप जाप वगैरे करणे एवढाच त्याचा अर्थ नाही आहे, ते कर्मामध्ये उतरलं पाहिजे. सो कारण बऱ्याच लोकांना ते जमत नाही, सारखं सारखं काय पूजा करत बसायची, असं काही लोकांना वाटतं. मग त्यांच्यासाठी हे वेगवेगळे मार्ग त्यांनी सांगून ठेवलेले आहेत. ओके, बिकॉज देर आर डिफरंट काइंड्स ऑफ पीपल, सो इट इज डिफिकल्ट. म्हणजे आता उदाहरणार्थ मला इथून मुंबईला जायचं असेल तर मी एकाच रस्त्याने जाऊ शकत नाही, मला वेगवेगळे मार्ग आहेत, कारण वेगवेगळी लोक वेगवेगळ्या प्रकारचे मार्ग अवलंबतात. तर त्यासाठी त्यांनी ह्या व्हरायटीज सांगून ठेवलेल्या आहेत की जर तुला अभ्यास करणं योगाभ्यास करणं शक्य नसेल तर तू माझ्यासाठी कर्म कर, म्हणजे लोकांसाठी कर्म कर, कर्मयोग कर, भक्तीने कर्मयोग कर. ओके, आणि भक्तीने मदर्थमपि कर्माणि, भक्ती योगाने युक्त असं कर्म करता करता कुर्वन सिद्धिम अवाप्स्यसि, तू सिद्धी किंवा तुला मोक्ष मिळेल. आपण 10 श्लोक घेतलेले आहेत. पुढचे श्लोक आपण पुढच्या सेशन्स मध्ये घेऊया. सो आतापर्यंत आपण 12व्या अध्यायातल्या काय म्हणूया आपण त्याला, जस्ट मिनिट, 12वा अध्याय आपण सुरू केला होता, त्याच्यामध्ये एक रिकॅप घेऊया आपण. 12व्या अध्यायाच्या पहिल्या सूत्रामध्ये अर्जुन विचारतो की सगुण भक्ती श्रेष्ठ की निर्गुण भक्ती. सो दुसऱ्या अध्याय सूत्रात म्हणतो की माझ्यामध्ये जे मन युक्त करून माझ्याशी जे माझी भक्ती करतात, परमश्रद्धेने जी माझी भक्ती करतात ते श्रेष्ठ असतात, असं तो दुसऱ्या सूत्रात म्हणतो.
परंतु जे अक्षर ब्रह्माची अनिर्देश्य, अव्यक्त, सर्वत्र अचिंत्य, कूटस्थ, ध्रुवम अशा किंवा जे ग्रामांचा संयमन करून सर्वत्र समबुद्धी असणारे, सर्व भूतांच्या हितासाठी रत असणारे अशी जी माणसं असतात ते सुद्धा मला प्राप्त करतात असं तो सांगतो आहे. आणि बट दिस इज अ डिफिकल्ट पाथ निर्गुण भक्ती, की त्यांचे क्लेशः अधिकतरः असते, त्यांच्या मार्गामध्ये बरेच अडथळे आहेत किंवा तो सोपा मार्ग नाही. आणि म्हणून तू काय कर की सर्व कर्म मला ऑफर कर. तू माझ्यामध्ये साधना करून माझ्यामध्ये फिक्स हो, माझ्यावर मेडिटेट करत राहा, सर्व कर्म मला समर्पित करत राहा. बिकॉज नचिरात पार्थ, हे पार्थ, वृत्ती संसार सागरात अहम नचिरात समुद्धरता भवामी. मी अशा माझ्या भक्तांसाठी मी त्यांचा उद्धार करता होतो नेहमी, असं तो म्हणतो आहे. म्हणून तो पुढे काही गोष्टी करायला सांगतो आहे, गाईडलाईन्स, की मय्येव मदाधत्स्व मयी बुद्धिम निवेशय वगैरे वगैरे. आणि पुढे तो काय म्हणतो आहे, की तुला माझ्यामध्ये चित्त स्थिर करायला जमत नसेल तर तू काय करशील, त्याचा अभ्यास करशील. आणि जर तुला अभ्यास करणं सुद्धा शक्य नसेल तर तू माझ्यासाठी कर्म कर. माझ्यासाठी म्हणजे इतरांसाठी, जेवढे म्हणून या पृथ्वीवर प्राणी मात्र आहेत त्यांच्यासाठी तू कर्म करत राहा. ओके, तर अशा प्रकारे तू भक्ती मार्ग तू अवलंबू शकतोस. जस्ट अ मिनिट, स्टॉप शेअर करते. अशा प्रकारे आपण इथे एनिवे पहिली 12व्या अध्यायाची पहिले 10 सूत्र आपण इथे कव्हर केली आहेत. पुढच्या सेशनमध्ये आपण 11व्या पासून सूत्रांपासून सुरुवात करूया. तत्पर्यंत शुभम भवतु. धन्यवाद. आणि तुम्हाला हा उपक्रम आवडत असेल तर तुम्ही चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करू शकता. या व्हिडिओजला लाईक आणि कमेंट करायला नक्कीच विसरू नका. धन्यवाद.